सोलापूरच्या माढा तालुक्यातील आढेगाव येथे 7वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय श्रीधर गणेश नष्टे याने 27 जानेवारी रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली। मात्र या मृत्यूवर त्याच्या वडिलांनी संशय व्यक्त करत आत्महत्या नसून घातपात असावा अशी शक्यता वर्तवली आहे। श्रीधरच्या आत्महत्येची घटना घरी कोणीही नसताना घडल्याचे सांगितले जात आहे। वडील गणेश नष्टे राजस्थानमध्ये असताना ही घटना घडली। ते रात्री 1 वाजता घरी पोहोचले। त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता अंत्यसंस्कार पार पडले। मात्र वडिलांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। श्रीधरच्या मृतदेहाजवळ रिव्हॉल्वर सापडली असली तरी मृतदेहापासून दूर विरुद्ध दिशेला पडलेली होती। विशेष म्हणजे रिव्हॉल्वर आधी लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेली होती आणि ती रिकामी असल्याचे वडिलांचे म्हणणे आहे। मात्र नंतर त्या 3 गोळ्या आढळल्या। त्यामुळे या आत्महत्येमागे काही गूढ असावे असा वडिलांचा संशय आहे। श्रीधर उजव्या हाताने काम करणारा होता, पण गोळी डाव्या कांशिलावर लागली। जर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तर गोळी उजव्या बाजूने लागायला हवी होती। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेत वडिलांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे। पोलीस तपास आणि फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत।